हे बहीण आहे, त्यांचं नाव शिल्पा आहे. ते सांगतात की 2023 मध्ये गर्भधारणा झाली त्यांना, आणि ते सांगतात 5व्या महिन्यामध्ये असताना ज्यावेळेस ते रिपोर्ट चेक करायला गेले होते, डॉक्टरनी सांगितलं की सोनोग्राफीमध्ये बाळाच्या जे मेंदूमध्ये आहे पाण्याचे खडा झालेला आहे, आणि त्याच प्रकारे त्याचं हृदयाचं जे रक्तवाहिनी आहे, मेन रक्तवाहिनी, ती ॲबनॉर्मल आहे. तर डॉक्टरनी त्यांना ॲडवाईस केलं की तुम्ही बाळाला अबॉर्ट करा, कारण त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला त्रास होऊ शकतो आणि बाळ ॲबनॉर्मल होऊ शकतं. पण हे फॅमिली सांगतात की त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला, विश्वासाने ते चर्चला येत राहिले शनिवारी प्रार्थनेला, आणि परमेश्वराने चमत्कार केला. हे बाळ पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे. जन्मानंतर त्याला आत्तापर्यंत काहीही त्रास झालेला नाहीये, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आणि त्यांचीच फॅमिलीमधली आहे. ते सांगतात की ह्याच्या सिस्टर आहे, त्यांचं जे लग्न आहे 2017 मध्ये झालं, त्यांचं वयाच्या 30व्या वर्षी, आणि ती ऑलरेडी जी वेळ असते ती प्रेग्नन्सी रिस्क मध्ये असते. पण ते सांगतात पुढचे 5 वर्ष त्यांना काही कन्सिव्ह झालं नाही, गर्भधारणा राहिली नाही. पण ते सांगतात आम्ही चर्चला येत राहिले, परमेश्वराकडे प्रार्थना करत राहिले, त्या सर्व परिस्थितीकडे लक्ष नाही दिलं, पण प्रभू येशूकडे लक्ष दिलं. परमेश्वराने चमत्कार केला. 2024 मध्ये ते गर्भधारणा राहिल्या, आणि ते परिस्थितीमध्ये जात असताना डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला बीपी आणि शुगरचा त्रास झालेला आहे, तर हे जो त्रास आहे तो बाळाला होऊ शकतो. पण ते सांगतात की तरी देखील मी प्रभूवरती विश्वास ठेवला, परमेश्वराने चमत्कार केला, कुठलाही त्रास त्या बाळाला झाला नाही जन्मानंतर देखील, आणि ते सर्व काही उत्तम झालेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. हे पूर्ण कुटुंब जे आहे ते देवाचा गौरव करण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. 2 हस्ती खेळते चमत्कार.